Hi, good afternoon, everyone. Today we will see the chapter first, science chapter first, living organisms and classification. Whittaker classified the living organisms in a 1969 according using five criteria, and this process of dividing living organisms into groups and subgroups, this process of dividing living organisms into groups and subgroups, it's called a biological classification. It's called a biological classification. First, living organisms classified into two parts: prokaryotics and eukaryotics. Prokaryotics means nucleus is not well developed, and eukaryotics means the nucleus is present and also well developed. Prokaryotic, it is a unicellular and it include kingdom Monera. Then eukaryotics classified into two parts: unicellular and multicellular. Unicellular has kingdom Protista, and multicellular has three kingdoms, which is kingdom Fungi, kingdom Plantae, and the kingdom Animalia. In a fungi, the cell wall present, but organisms can't perform the photosynthesis. And in a kingdom Plantae, the cell wall is present and organisms can perform photosynthesis. And in a Animalia, there is a no cell wall. This is the five kingdom system of classification. Then we will see the kingdom Monera. All type of bacteria and the blue green algae are included in the kingdom Monera. म्हणजेच काय तर आपल्या किंगडम मॉनेरामध्ये ऑल टाईप्सचे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गीचा समावेश होतो. ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. किंगडम मॉनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते सर्व युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशी असतात. देन नेक्स्ट इज दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. म्हणजेच जे काही मॉनेरामध्ये ऑर्गॅनिझम्स असतात ते परपोषी आणि स्वयंपोषी दोन्ही प्रकारचे असतात. These are prokaryotic cells without distinct nucleus or a cell organelles. याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स असतात विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्स असतात पण न्यूक्लियस नसतो, तसेच सेल ऑर्गॅनल्ससुद्धा याच्यामध्ये नसतात. आता इथे तुम्ही डायग्रॅम पाहू शकता. ही आहे आपल्या किंगडम मॉनेराच्या डायग्रॅम्स. नेक्स्ट आहे किंगडम प्रोटिस्टा. Protista are single cell organisms with well defined nucleus enclosed in a nuclear membrane. तर प्रोटिस्टा हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे, म्हणजेच युनिसेल्युलर आहे आणि जो काही न्यूक्लियस आहे तो वेल डिफाईंड आहे आणि इन्क्लोज्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे. दे हॅव सिडोपोडिया or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. It is a autotrophs. Autotroph म्हणजेच स्वयंपोषी असतात. फॉर एक्झाम्पल युग्लिना ओल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. आणि हेट्रोट्रॉप्स असतात म्हणजेच परपोषी असतात, त्या कोणत्या तर अमिबा आणि पॅरामोशिया. आता याच्यामध्ये तुम्ही आकृत्या इथे पाहू शकता. पहिली जी डायग्राम आहे ती आहे ऑल्वॅक्सची, सेकंड डायग्राम आहे पॅरामोशियम, थर्ड डायग्राम आहे युग्लिना आणि ही फोर्थची दिसते ती अमिबा. याच्यामध्ये ऑल्वॅक्स आणि युग्लिना या दोन ज्या आहेत ते ऑटोट्रॉफिक आहेत आणि पॅरामोशियम आणि अमिबा हे हेटरोट्रॉपिक आहेत, म्हणजेच हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत.
किंगडम फंगी. दीज आर नॉन ग्रीन, ह्या कशा असतात, नॉन ग्रीन असतात. तसेच युकॅरियोटिक्स असतात आणि हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. देन मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोटॉप्स अँड दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोटॉप्स म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे जे मेलेले काही प्राणी वगैरे असतील त्यांचे त्याच्यावरती ते जगतात. तसंच दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, ते म्हणजे काही कुजायला लागलेल्या वस्तू असतात त्याच्यावरती जे त्यांचं अस्तित्व हे करतात. त्यात इथं तुम्ही बघू शकता, ही जी काही इथं तुम्हाला मशरूम दिसतंय, हे जे मशरूम दिसतंय ते जे आहे, इथे तुम्ही पाहू शकता की हे जे मशरूम इथे दिसतंय तुम्हाला, ते कसं आहे, तर हे कुजलेलं लाकड याच्यावरती उगवून आलेलं आहे. ते तुम्ही या आकृतीमध्ये मशरूम पाहू शकताय. हे कसं आहे, तर हे कुजलेल्या लाकडावरती उगवून आलेले आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, जे की अशा आकाराचं असतं. आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या घराशीच्या आसपास वगैरे कुजलेलं गवत असेल त्या ठिकाणी वगैरे आपल्याला आढळून येतं अशा प्रकारचं मशरूम. तर तसेच देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ ए टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. तर त्याची जी सेल वॉल असते ती टफ अँड कॉम्प्लेक्स शुगरने बनलेली असते आणि आपण त्यालाच कायटिन असं म्हणतो. सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. तर मग आपण ज्यावेळेस एखादी भाकरीचा तुकडा असेल किंवा चपातीचा तुकडा असेल, तो जर किंवा ब्रेड असेल, तो जर ओला करून एखाद्या पॅकबंद कंटेनरमध्ये 2 दिवस ठेवला आणि तो नंतर ओपन करून पाहिला, त्याच्यावर असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर फंगी तयार झालेली असते. आणि तीच कशी दिसते आपल्याला, तर थ्रेड लाईक स्ट्रक्चरची दिसते. अँड मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि मेनी न्यूक्लिया ह्या कशा असतात, तर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर बेकर ईस्ट, त्यानंतर ॲस्परजिलस, सिलम आणि मशरूम ही एक्झाम्पल आहेत फंगीची. देन नेक्स्ट इज अ किंगडम प्लांटी. इट इज अन युकॅरियोटिक ऑटोट्रॉपिक. आता युकॅरियोटिक्स म्हणजेच न्यूक्लियस हा वेल डेव्हलप असतो. तसेच ऑटोट्रॉपिक म्हणजेच याच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही क्रिया वृक्ष म्हणजे प्लांट्समध्ये घडून येते. त्यामुळे हे ऑटोट्रॉपिक्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि याच्यामध्ये ऑल प्लांट्सचा समावेश होतो. देन नेक्स्ट इज अ किंगडम ॲनिमलिया. ते किंगडम ॲनिमलिया जे आहे ते सुद्धा कसे असतात, युकॅरियोटिक असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो. तसेच हे हेट्रोट्रॉपिक असतात, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल प्राणी असतील तर ते शाकाहारी प्राणी गवत वगैरे खाऊन जगतात. तसेच मांसाहारी प्राणी जे काही वाघ, कोल्हासी असतील ते इतर लहान प्राण्यांना खाऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात. आणि याच्यामध्ये ऑल ॲनिमल्सचा समावेश होतो. अशा पद्धतीने आज आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहिलं. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज पाहणार आहोत. धन्यवाद.